मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय टीव्ही 9 मराठी। बुलेटिन मध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्या पाहायच्यात। सुरुवात करूयात रायगडच्या बातमीनं। रायगडमध्ये निमंत्रण पत्रिकेतनं मंत्री भरत गोगावलेंचं नाव पुन्हा डावललं। माणगाव आणि इंदापूर बायपासचं खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार, तर भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांची निमंत्रण पत्रिकेत नावं। गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळीची भेट। दूध संस्थांच्या खात्यावर 136 कोटींची रक्कम जमा करणार। अध्यक्ष नवीद मुश्रीफांची पत्रकार परिषदेत घोषणा, तर मागील वर्षीपेक्षा दूध उत्पादकांना 22 कोटी 37 लाख रुपये जास्तीचे मिळणार। दक्षिण रत्नागिरीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का। ठाकरे पक्षाच्या नितीन शेट्टे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। जळगावच्या रावेरमधील कृषी उत्पन्न बाजार संचालक आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह 100 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। खासदार कल्याण काळेंनी जालन्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची काळेंची मागणी, तर मागण्या मान्य न झाल्या जालन्यामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार, काळेंचा इशारा। पैठणमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारे एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। चंद्रपूर नागपूर महामार्गावर वरोरा या ठिकाणी खासदार प्रतिभा धानोरकर यांचं चक्काजाम आंदोलन। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची ही मागणी। बुलढाण्यातील नांदुरा तहसील समोर स्वाभिमानीचं ठेचा भाकर आंदोलन। बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा। तर परभणीत सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी, आंदोलकांची यावेळी जोरदार घोषणाबाजी। हिंगोलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रवी शिंदेंचं शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन। जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कळमनुरीच्या उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन। जळगावातील जिल्हा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेत गोंधळ। सभासद कामगारांकडून गोंधळ घालत ठिय्या आंदोलन। 840 कर्मचाऱ्यांचे परस्पर पैसे कापत असल्याचाही आरोप। वर्ध्यात नवरात्रोत्सवात युवकानं शिवीगाळ केल्याचा आरोप, तर स्टेशन फैल परिसरामध्ये हा घडला प्रकार। रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात संजय कांडेलकरांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण। कोळी समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी तसंच विविध मागण्यांसंदर्भात मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात बेमुदत उपोषण। नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात नागरिकांचं आंदोलन। नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। महापालिका प्रशासनाचा करण्यात आला निषेध। लातूरच्या रिंग रोड भागातील अवैध धंदे बंद करा। नांदेड नाका भागामध्ये ट्रॅफिक सिग्नल सुरू करा, या मागण्यांसाठी नागरिकांचा रास्ता रोको। जेजुरीच्या मार्तंड देवस्थानाकडून पूरग्रस्तांसाठी आता 1 कोटी 11 लाखांची मदत, तर मार्तंड देवस्थानांचे विश्वस्त मंगेश घोणे यांची घोषणा। जळगावमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, त्यामधनं आता 10,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग। तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या येवल्यामध्ये झालेल्या पावसाचं पाणी अजूनही शेतात साचलेलंच। कांद्याचं पीक शेतात अक्षरशः सडलं, आता नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। बीडच्या केज तालुक्यातल्या केजडी नदीला पूर। पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची जमीन 5 ते 6 फूट खरडून गेल्याचं या ठिकाणी समोर आलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी। गोदावरी नदीला पूर आल्यानं गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी तालुक्यामध्ये पिकांचं अतोनात नुकसान। सोयाबीन, तूर, कापूस पाठोपाठ ऊसाचंही पीक पाण्याखाली। हजारो हेक्टरवरील पिकांना याचा मोठा फटका। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात पंचनामे करण्यास सुरुवात। तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी तलाठी कोतवाल हे पंचनाम्यासाठी शेतात दाखल। हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 107 कोटी रुपये वितरित, तर पूर परिस्थितीमुळे सरकारकडून मंजूर झालेल्या 231 कोटींपैकी 107 कोटी रुपयांचं वितरण। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती। धाराशिवच्या परांडा तालुक्यातल्या अंतर गावातील नुकसानग्रस्तांना सांगलीतनं मदत। सांगली जिल्ह्यातील धनगावातनं त्यांना मदत करण्यात आली। बुलढाण्यामध्ये खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर, तर जिल्ह्यातील 558 गावात 50 पैसे यापेक्षा कमी पैसेवारी, तर अर्धा अधिक जिल्हा दुष्काळाच्या छायेत।
ऊसाच्या प्रति टन मागे आता 15 रुपयांची कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला लातूरमधील शेतकऱ्यांचा विरोध. तर शेतकऱ्यांच्या एका खिशातनं काढून दुसऱ्याच्या खिशाला मदत करायची असा सरकारचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन शिरोळ यांच्याकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातल्या पूरग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेकडून 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना देणार. तसंच मत्स्योदरी देवी संस्थांच्या वतीनं सुद्धा 1 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडे वर्ग. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना नदीत वाहून जाणाऱ्या 3 मुलांना वाचवण्यात यश. बोरसर खुर्द गावातली घटना. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुक्ताई साखर कारखाना बंद पडल्यामुळे मुक्ताईनगर रावेर भुसावळमध्ये ऊस लागवडीत घट. तर 10 ते 20% ऊस लागवड. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे फिरवली पाठ. तिरोडा गोंदियातील बाजार समितीमध्ये अल्पमुदतीच्या धान विक्रीला सुरुवात. तर शासनाच्या निर्देशानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू करणं अपेक्षित. मात्र यंदाही वेळेवर धान खरेदी केंद्र सुरू होणार की नाही हा तिढा कायम. पुण्यात खरीप हंगामाला पावसाचा मोठा फटका. तर 48 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक 26 लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका बसल्याची कृषी विभागाची माहिती. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये खरीपातल्या भुईमूग काढणीला सुरुवात. पावसानं उघडीप दिल्यामुळे भुईमूग काढणीच्या कामांना वेग. पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनीची मोजणी जलद गतीनं सुरू. 5 दिवसात 802 एकर जमिनीची मोजणी पूर्ण. गोंदिया जिल्ह्याला साथीच्या आजाराचा विळखा. डासजन्य आजारांच्या रुग्णसंख्येतही वाढ. जिल्ह्यात मलेरियाच्या 181हून अधिक रुग्णांची नोंद. राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये गोंदिया तिरोडा नगर परिषद, गोरेगाव आणि सालेकसा नगर पंचायतीचा यामध्ये समावेश. त्यामुळे गोंदियात इच्छुकांच्या मोर्चे बांधणीसह निवडणूक प्रक्रियेला वेग. पुण्याच्या कोथरूडमध्ये दसऱ्याच्या दिवशी मुलाकडून बापाची हत्या. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातनं वडिलांची हत्या केल्याची माहिती. आरोपी मुलगा कोथरूड पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या राजेश्वरी नगरमध्ये बेकायदेशीर घरगुती गॅस भरणाऱ्यांच्या घरावर छापा. अनिल गायकवाड घरावर पुरवठा अधिकाऱ्यांचा छापा. तर हजारो रुपये मुद्देमाल ताब्यात. मालेगावच्या वडेल या ठिकाणी देवी विसर्जनासाठी गेलेला तरुण बेपत्ता. जयेंद्र समाधान भदाणे हा तरुण मोसम नदीमध्ये या ठिकाणी वाहून गेल्याची सध्याची माहिती. शिवकालीन वाघनखांवरून कोल्हापूर प्रशासनाचा सावळा गोंधळ. वाघनखं दाखल होण्याआधीच महानगरपालिकेनं शाळांना वाघनखं पाहण्याचे वेळापत्रक दिले. महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं. सांगलीच्या बिट्यामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा पार पडला. पालखी शर्यतीमध्ये मूळ स्थानच्या पालखीनं प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगली खंडा स्पर्धा. 42 किलोची तलवार उचलून तरुणाच्या कसरती. मंदिरासमोरील प्रांगणामध्ये स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मर्दानी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा रंगल्या. धुळ्यात 150 वर्षांची परंपरा असलेल्या बालाजी रथोत्सवाला प्रारंभ. परंपरेनुसार आरती करून रथोत्सवाला सुरुवात. एकादशी निमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दर्शनासाठी तब्बल 5 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा. माण तालुक्याच्या पांगरीतील विरोबा मंदिरामध्ये विरोबा देवीची यात्रा संपन्न. यात्रेचा या ठिकाणी मोठ्या उत्साहात प्रारंभ. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचीही इथे उपस्थिती. देवस्थानच्या विकासासाठी 5 कोटीचा निधी देणार. गोरेंचं आश्वासन. जळगावच्या पारोळा या ठिकाणी प्रति तिरुपती बालाजी महाराजांचा रथोत्सव संपन्न. रथोत्सवाला 385 वर्षांची परंपरा. भाविकांसह ग्रामस्थांची हजारोंच्या संख्येने इथे गर्दी. सेवानिवृत्त जवानाचे नाशिकच्या मनमाडमध्ये जल्लोषात स्वागत. जवान संदीप आहेर यांची उघड्या वाहनातनं काढली सवाद्य मिरवणूक. नागरिकांनी शाल पुष्पहार घालून केला सन्मान. गोंदियाच्या चुंबली या गावामध्ये जाण्यासाठी रस्ता आणि पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल. अनेक वेळी आंदोलन करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. तर लवकरात लवकर पूल आणि रस्त्याचं काम पूर्ण करावं ग्रामस्थांची मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये पुराच्या पाण्यात चिंचोडी पूल वाहून गेला. नागरिकांची मोठी गैरसोय. प्रशासनाकडे तातडीनं लक्ष देण्याचीही मागणी. बीड शहरामध्ये अतिवृष्टीमुळे निजामकालीन ऐतिहासिक दगडी पुलाला तडे. तर पुलावरून जाताना दुचाकीस्वार खड्डा चुकवताना थेट पाण्यात कोसळला. सुदैवानं पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे मोठी हानी टळली. भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास. वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाकडून दखल घेत नसल्याचाही आरोप.
पुण्यात जलसंपदा विभागाशी निगडीत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. मुठा आणि भीमा नदीवरील बंधाऱ्यावर स्वयंचलित बॅरेजेस आणि उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रामध्ये बॅरेजेस बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. मुंबईच्या धर्तीवर पुणे महानगरपालिकेचं विकेंद्रीकरण तर अत्यावश्यक सेवांच्या देखभाल दुरुस्तीचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना. पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्णय. भिवंडी वाडा रस्त्याच्या दुरावस्थेविरोधातील आमरण उपोषण चौथ्या दिवशी सुद्धा सुरूच. भिवंडी जनआंदोलन समितीचे प्रमुख प्रमोद पवारांचं गेल्या 4 दिवसांपासून हे उपोषणामुळे प्रमोद पवारांची प्रकृती खालावली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना नोकरीमध्ये नियमित करा. प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांचं आमदार भावना गवळी यांना निवेदन. युवकांना नोकरीमध्ये नियमित करण्याची ही मागणी. 7,500 कोटींचा येरवडा ते कात्रज जुळा बोगदा प्रकल्प महापालिकेनं अव्यवहार्य ठरवून गुंडाळला. उपयुक्ततेच्या तुलनेमध्ये हा खर्च प्रचंड असल्यामुळे पालिकेचं स्पष्टीकरण. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.